दरोड्याचा डाव आखणारी आणि गाढवे चोरणारी आंतरराज्यीय आंध्र प्रदेशची टोळी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस पथक तयार करत जिल्ह्यात दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याबाबत सूचना देत पथकास रवाना केलं। दरम्यान पथक अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पथकास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की 5 ते 6 इसम हे एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीतून पाथर्डी ते अहिल्यानगर रोडवर करंजी घाटाच्या पायथ्याशी संशयितपणे थांबले आहे। मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचसमक्ष संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता अंधारात एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप जवळ 6 इसम संशयितरित्या उभे असल्याचं दिसून आलं। पथकाने त्यांच्याकडे अंधारात थांबण्याबाबत विचारलं असता त्यांनी समाधानकारक माहिती दिली नाही। त्यानंतर पथकाने साईकुमार लक्ष्मीनारायण पालपत्ती, यशबाबू व्यंकटेश मोगिली, सुधाकर भास्करराव देवारकोडा, अंजिश रिनू कुमाकुला, नागेश व्यंकटेश पेंड्रा, सतीश नागेश्वरराव पालेपू सर्व राहणार आंध्र प्रदेश अशांना ताब्यात घेतलं। या ताब्यातील आरोपींची अंगझडती घेत त्यांच्या ताब्यातून 47,000 रुपये किमतीचे, त्यात 5 मोबाईल, 10 लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीचं पिकअप वाहन, 500 रुपये किमतीचा एक लोखंडी कत्ती, 500 रुपये किमतीची लोखंडी कटावणी, 50 रुपये किमतीची मिरची पूड असा एकूण 10,48,050 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। ताब्यातील आरोपी साईकुमार पालपत्ती याला विश्वासात घेत अधिक विचारणा केली असता त्याने ताब्यातील संबंधित आरोपी आणि रमेश पेंड्राल, कुंभामणी, के रामबाबू, सिनू उर्फ मुक्कल अशांनी मिळून मागील काही दिवसात पैठण, छत्रपती संभाजीनगर, पाथर्डी आणि राहता येथून गाढवांची चोरी करून आयशर गाडीतून घेऊन गेल्याची माहिती दिली। आरोपीनं दिलेल्या माहितीवरून गुन्हे अभिलेखाची पडताळणी करत काही गुन्हे उघडकीस आलेत। ताब्यातील आरोपींविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर।